9 वाजताच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवातीला मात्र आपण नजर टाकणार आहोत आत्ताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांवर। पहिली बातमी, पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खेडकर दाम्पत्याच्या ड्रायव्हरला अखेर नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। खेडकर दाम्पत्याने एका ट्रक चालकाचं अपहरण केलं होतं आणि त्याच्या ड्रायव्हरचंच त्यात नाव आहे। याच ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे। दुसरी बातमी एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे घोडबंदर महामार्गाची पाहणी करणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून ते पाहणी सुरू करतील। तिसरी बातमी, राज्यातील मतदारांच्या संख्येसंदर्भातली। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी 14,71,000 मतदार वाढलेत। तर चौथी महत्त्वाची बातमी, भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाची, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखीन एक मोठा निर्णय समोर आलाय। H1B व्हिसाचे नियम बदलण्यात आलेत। नव्या अर्जदाराला आता 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर याच्या ड्रायव्हरला अटक केली आहे। खेडकर कुटुंबानं नवी मुंबईतल्या एका ट्रक चालकाचं अपहरण केलं आणि त्याला पुण्याच्या चतुशृंगी इथल्या घरात डांबून ठेवलं होतं। पोलिसांनी त्यांच्या बंगल्यावरती छापा टाकला आणि तेव्हा त्यांना घरातनं ट्रक चालक सापडला। ताब्यात घेण्यात आलं। ट्रक चालकाचं अपहरण करणारा खेडकर यांच्या ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती दिलीप खेडकर अजूनही फरार आहेत। त्यांचा शोध अजूनही सुरूच आहे। तर ट्रक चालकाचं अपहरण आणि त्यानंतर आपण बघितलं होतं ट्रक चालक आणि किन्नर यांच्याशी वादावादी झालेली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत राहुल कांबळे आणि राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। सगळ्यात आधी राहुल कांबळे यांच्याकडे जाणार आहोत। राहुल, ही घटना घडलेली होती नवी मुंबईतली, काय अधिक माहिती? नक्कीच ही घटना जी आहे नवी मुंबईमध्ये एरोली या ठिकाणी घडली होती। एरोलीवरून आपण जेव्हा पुण्याकडे जातो त्या रस्त्याला ही जी घटना घडली होती। 5:30 संध्याकाळी 5:30च्या सुमाराची ही घटना होती आणि यामध्ये जे आहे एक मिक्सर जो आहे सिमेंटचा मिक्सर, त्या जो ते क्लीनर आहे त्या क्लीनरला किडनॅपिंग केल्यानंतर हा जो विषय सुरू झाला होता। आणि हा घटनेचा घटनाक्रम जर पाहिलं तर तो प्रफुल्ल साळुंके जो आहे सध्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल साळुंके हे जो बॉडीगार्ड आहे दिलीप खेडकर यांचा, तो त्या दिवशी त्या गाडीमध्ये होता आणि त्यांना जो आहे नवी मुंबई पोलिसांनी आता रात्री जो आहे अरेस्ट केलेला आहे। आणि आज 10 वाजता जे आहे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर जी काय घटनाक्रम आहे तो डीसीपी पंकज ढाणे हे देणार आहेत माहिती पूर्ण। नक्कीच, आणि या संदर्भात अधिक माहिती आता राहुल कुलकर्णी यांच्याकडनं घेणार आहोत, कारण खेडकर कुटुंब हे अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित झालेलं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या कुरापती समोर येऊ लागलेल्या आहेत। राहुल, आणखीन एक कुरापत आणि आता ड्रायव्हर जो आहे तो जो ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याबद्दल काय अधिक माहिती? पण प्रज्ञा, त्या सुपरिचितच्या आधी आपण जरा काढलं पाहिजे, कारण ते सुपरिचित न होता आता फारच वेगवेगळ्या कारणासाठी ते चर्चेत आलेत। किती त्यांचे कारनामे आहेत बघा, म्हणजे त्याला काही अंतच नाहीये। आणि पूजा खेडकरचं प्रकरण, त्याच्यानंतर डिवोर्सचं प्रकरण, मग ते कशी प्रमाणपत्र घेतली त्याचं प्रकरण, मग सतत पोलिसांनी चौकशी यंत्रणेला गुंगारा देण्याचा प्रयत्न, याही प्रकरणामध्ये गुंगारा दिलाय। मनोरमा खेडकर असं म्हणतात की ज्या दिवशी हे सगळं प्रकरण घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस आले तेव्हा त्यांना मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांचा मोबाईल त्याच घरामध्ये ट्रेस झाला होता, जिथे 2.5-3 तास पोलीस बाहेर उभे होते गेटवरती आणि त्यांच्या अंगावरती कुत्रे सोडल्याचा आरोप खुद्द पोलिसांनीच केलाय। आता हा ड्रायव्हर पकडला गेल्यामुळं एक तर झालंय की जे मुख्यमंत्री म्हणाले की कुठं जातात, कुठपर्यंत पळतात, ते बरोबर आहे। कायद्याचे हात खूप मोठे असतात आणि त्यांना पकडलं जाणारच आहे, ह्याच्यात काही दुमत नाही। फक्त पुढं काय होणार, कारण ज्या पद्धतीचं धाडस त्यांनी ह्याही प्रकरणामध्ये दाखवलं की गाडी घासली, ठीक आहे गाडी घासली, त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा आहे तिथे जाऊन तक्रार द्यायला हवी, त्यांनी थेट अपहरण केलं क्लीनरचं, जो पंजाबचा आहे। आणि आता मग पोलिसांना ज्या वेळेला तपासासाठी गेले तेव्हा त्यांच्याच कामात अडथळा केला, म्हणून आता हे खेडकर कुटुंबीय पुन्हा चर्चेत आहे। खरं तर राज्य सरकारनं ह्या संदर्भामध्ये एक असा महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवायला हवा की ज्या आदर्शातनं हे दिसेल की तुम्ही कितीही मोठे आहात, तुम्हाला कोणाचं कितीही बळ आहे, तुमच्याकडे कितीही पैसे आहेत, पण एकदा का सरकारी यंत्रणा तुमच्या मागे लागली, तपास यंत्रणा, की मग तुम्हाला कुणीच वाचू शकत नाही। दुर्दैवाने काय झालंय की पूजा खेडकरचं ते बनावट प्रमाणपत्र आहे, नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र बनावट आहे, हे सगळं सिद्ध झाल्यानंतर सुद्धा कोणतीच अशी मोठी कारवाई होताना दिसली नाही। मनोरमा खेडकरला अटक झाली ते ठीक आहे, कारण त्यांनी तर शस्त्र दाखवलं होतं, त्याच्यात पण पुढे काय झालं, किंवा दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नीचा जो काही डिवोर्स झाला होता त्याच्यात पण पुढे काय झालं, तर खरं तर फक्त अटक ही प्रक्रिया न होता आता त्या संदर्भामध्ये
पुढे पोलिसांनी योग्य तो संदेश महाराष्ट्रासमोर जावा ह्यासाठी कृती करणं अपेक्षित आहे. एक चांगलं मात्र घडलं की ड्रायव्हर तरी पकडला, तर पुढे ह्या दोघांना कसं पोलीस ताब्यात घेतात ते बघायचं. अगदी नक्कीच राहुल. आणि आता येत्या काळामध्ये या खेडकर कुटुंबियांसंदर्भातली काय चौकशी होती, त्यांना कसं ताब्यात घेतलं जातं हे पाहावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना आता निवडणुकीआधीच 14,71,000 मतदार वाढलेत. राहुल गांधी यांचे मतदार यादी मतदार वाढ आणि काही ठिकाणी विशिष्ट नावं कमी करण्यावरनं आरोप असतानाच आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी मोठ्या संख्येनं मतदार वाढ ही देखील विशेष बाब मानली जाते. त्यामुळे या निवडणुका होण्यापूर्वी तब्बल 14,71,000 मतदार वाढलेले आहेत. अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं. सागर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, पुढच्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी जाहीर केलेली आणि जवळपास विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होतीये या 6 महिन्याच्या किंवा साधारणतः 1 वर्षाच्या कालावधीच्या आसपास जवळपास 14 लाख मतदार हे महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. आणि साधारणतः 4 लाख हे मतदारांची नावं वगळली. त्यामध्ये काही जणांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाले म्हणून पहिल्या यादीतलं नाव कमी केलेलं आहे. काही ठिकाणी काही व्यक्ती हे मृत आहेत म्हणून कमी झालेले आहेत. पण जर तो आकडा पाहिला तर तो देखील फार मोठा आहे. जवळपास 4 लाख असा आकडा दिसून येतो की जो पहिल्या मतदार यादीपेक्षा तो कमी झालेला आहे. तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास 10 ते 11 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 14 लाख नवीन मतदार वाढलेले आहेत. हे पहिल्यांदा वोटर असणार आहेत, पहिल्यांदा मतदान करणार आहेत. आणि वारंवार राहुल गांधी गेल्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत. मग कधी कर्नाटकचं उदाहरण देतात, कधी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीचं आधीचं उदाहरण देत आहेत. आणि प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातल्या एक विधानसभा मतदारसंघात जी काही निवडणूक झाली त्या वेळेस ते काही पुरावे सादर करतायत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी बोगस मतदार आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 14 लाख मतदार वाढणं आणि जवळपास या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना ही कुणाच्या मोठ्या राजकीय हरकती आहेत त्या समोर आलेल्या नाहीयेत. हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की जर एका साईडला तुम्ही जर झालेल्या मतदानावर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मतदान प्रक्रियेवर आरोप प्रत्यारोप करताय, पण महाराष्ट्रामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वाढतायत तर अशा वेळेस मात्र कोणतेही राजकीय आरोप होताना दिसत नाही. हे फार मोठी गोष्ट समजून घ्यायला हवी. मग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर परत शिळाकडीला ऊत आल्यासारखा उशिरा परत एकदा राजकीय नेते उभे राहतात आणि मग काही अजून नवीन प्रश्न उपस्थित करतायत का? यामुळेच कदाचित राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आत्ताच संपूर्ण अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जवळपास 30 दिवसाचा कालावधी दिला होता मूळ यादी जाहीर केल्यानंतर आणि अंतिम यादी दरम्यान फार काही मोठ्या हरकती आल्या नाहीत. याचा अर्थ राजकीय सगळ्या नेत्यांना सगळ्या काही गोष्टी मान्य आहेत. अगदी तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. 2027 मध्ये भारताला मिळणारे पहिली बुलेट ट्रेन, कारण मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच ही माहिती दिली. आज सकाळी 10 वाजता घणसोली इथल्या अतिरिक्त मध्यवर्ती बोगदा ते वांद्रे इथल्या बोगद्याची ते पाहणी करणार आहेत. रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून ही माहिती दिली आहे. सध्या मुंबईमधल्या स्टेशनचं काम हे वेगानं सुरू आहे. प्रकल्पाच्या प्रगतीचा वेग पाहता ऑगस्ट 2027 पर्यंत बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू होईल असं सांगितलं जात आहे. या ट्रेनमुळे मुंबई अहमदाबादचा प्रवास केवळ 2 तासात पूर्ण करता येणार आहे आणि या बुलेट ट्रेनमुळे मुंबई अहमदाबाद मधील व्यापार, गुंतवणूक, पर्यटन याला चालना मिळेल असं म्हटलं जात आहे. अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं. जुई, स्वतः अश्विनी वैष्णव हे या ठिकाणी दाखल होणार आहेत, पाहणी करणार आहेत. महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा भाजपसाठी. अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की महत्वाकांक्षी प्रकल्प आणि बहुप्रतीक्षित असा जो प्रकल्प आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा, त्याचा आज एक महत्त्वाचा टप्पा म्हणजेच ब्रेक थ्रू पार पडणार आहे. आणि ज्या ठिकाणी हा ब्रेक थ्रू पार पडणार आहे त्याच घणसोली या परिसरामध्ये आपण आहोत. आणि तू माझ्या मागे पाहू शकतेस की हा जो बोगदा आहे तो आता जवळपास ब्रेक थ्रू साठी तयार झाला आहे. घणसोली आणि शीळफाटा दरम्यान 5 किलोमीटरचा हा जो बोगदा आहे तो पूर्ण झाला आहे आणि त्याच बोगद्याचं ब्रेकडाऊन आज होणार आहे. म्हणजेच एक प्रकारचा ब्लास्ट जो आहे तो इथे केला जाणार आहे. आणि या ब्लास्टच्या दरम्यान हा जो 5 किलोमीटरचा बोगदा आहे घणसोली ते शीळफाटा तो आता पूर्ण होणार आहे.
एकूणच जर आपण हा पट्टा पाहिला तर मग 21 किलोमीटरचा हा पट्टा आहे. एकूण 21 किलोमीटरचा हा बोगदा आहे संपूर्णपणे BKC ते घनसोली. मात्र त्याच्यातील केवळ 5 किलोमीटरचा हा जो बोगदा आहे आता घनसोली ते शिळफाटा तो आता तयार झाला आहे आणि त्याचं ब्रेकडाऊन आज होणार आहे. स्वतः केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या दरम्यान या ब्रेकडाऊनच्या दरम्यान इथे उपस्थित राहणार आहे. त्याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र हा 21 किलोमीटरचा जो बोगदा आहे त्याच्यापैकी हा पहिला टप्पा जो आहे बोगद्याचा त्याचं काम आता जवळपास पूर्ण झालं आहे आणि इथे तयारी देखील आपण पाहतोय की ब्रेक थ्रूची झाली आहे. एक ब्लास्ट केला जाणार आहे आणि हा ब्लास्ट केल्यानंतरच इथे हा जो ब्रेक थ्रू आहे जो बोगदा आहे तो बोगदा पूर्ण होणार आहे अशी माहिती देखील आपल्यापर्यंत मिळत आहे. उरलेला जो 16 किलोमीटरचा बोगदा आहे त्याचं खोदकाम TBM म्हणजेच टनल बोरिंग मशीन वापरून पूर्ण केला जाणार आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये त्याचं देखील काम पूर्ण होऊन जाईल अशी देखील माहिती आपल्याला इथे आता रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे. मात्र जो बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प आहे मुंबई अहमदाबाद टनलचा जो ही जी बुलेट ट्रेन आहे त्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडतोय आणि निश्चितच हा एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर उर्वरित जो 16 किलोमीटरचं बोगद्याचं काम आहे त्याला देखील वेग मिळेल अशी देखील माहिती आपल्यापर्यंत मिळते. प्रज्ञा. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई.